नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 94 ते 100. स्वतःचे जाणतो कर्तव्य, मानतो ते श्रेष्ठ कर्म. केले पाहिजे माझे मीच, उत्तमसे हा बोध त्यास. नैष्कर्म्यतेची जाण त्यास, कर्म करीतो सारी विविध. लक्षणे ही समजावी हीच, ज्ञानी समजावे त्यास. काठावर उभे राहून प्रतिबिंब दिसते जळात. ठाऊक असते निश्चित, प्रतिमा ती केवळ भास. प्रवास करता नौकेतून झाडे धावती काठावर. पण असते जाणीव, स्थिर असती ती तटावर. तैसेच असे हे कर्माचरण, केवळ एक आभास. जाणावे स्वतःस कर्मरहित, आपणास आपण. उदयस्त पावतो सूर्य, वाटे चालतो परितो स्थिर. कर्माचरण करीत असून, नैष्कर्म्य समजतो स्वतःस. सूर्याचे जसे प्रतिबिंब दिसे जरी जळात, तरी बुडतो का सांग. खरेच का तो पाण्यात. भासतो असतो एक, तसे पाहता वास्तविक. जो असतो कृतकृत्य, सामान्य दिसूनही असामान्य. कृतकृत्य पुरुषाची लक्षणं सांगताना श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतो, अरे असा मनुष्य जो स्वतःचं कर्तव्य जाणतो आणि त्यालाच तो स्वतःचं श्रेष्ठ कर्म समजतो. माझं कर्म किंवा माझं काम हे मीच केलं पाहिजे असा उत्तम बोध त्याला असतो. त्याचबरोबर त्याला नैष्कर्म्यतेचीही जाण असते. म्हणजेच विविध कर्म तो करत राहिला तरीसुद्धा कुठलं कर्म करायचं नाही याची योग्य जाणीव त्याला असते. हीच सगळी जी लक्षणं असतात त्याच व्यक्तीला आपण ज्ञानी समजावं. काठावर उभं राहून जेव्हा पाण्यामध्ये जे प्रतिबिंब दिसतं तेव्हा आपल्याला हे निश्चित ठाऊक असतं की ती प्रतिमा म्हणजे केवळ एक भास आहे. तसंच नावेतून प्रवास करताना काठावर जी झाडं असतात ती जणू काही पळतायत असं वाटतं. पण खरं तर काठावरची झाडं स्थिर असतात हे आपल्याला माहिती असतं. तर तसंच हे कर्माचं आचरण, तो तर केवळ एक आभास आहे हे जाणावं आणि आपण आपल्या स्वतःला मात्र कर्मरहित समजावं.
सूर्याचा उदय आणि अस्त होत असतो. आपल्याला असं वाटतं की सूर्य गोल गोल फिरतोय म्हणून, पण तो स्थिर असतो. कर्माचं आचरण करत असताना सुद्धा तो सूर्य स्वतःला निष्कर्म असा समजत असतो. तसंच सूर्याचं जे प्रतिबिंब असतं ते आपल्याला पाण्यात दिसतं. पण मग खरोखरच सूर्य पाण्यात बुडला असं आपण कधी म्हणतो का? कारण आपल्याला माहिती असतं की तो केवळ एक भास आहे. तेव्हा तसं पाहायला गेलं तर जो कृतकृत्य मनुष्य असतो तोही तसाच असतो. सामान्य दिसत असूनही असामान्य असा असतो. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 94 ते 100. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 101 ते 108. जरी न पाहे तो विश्व, जाणतो काय असे त्यात. जे जे भोगण्यास उचित, न भोगताही घेतो भोग. एकाच ठिकाणी राहे बसून, सर्वत्र तरीही संचार. सहज आणि आपोआप, जाहला तो विश्वरूप. ऐसा तो पुरुष, कर्माचा न करे तिरस्कार. फळाचीही नसे आस, चुकूनही. करावयाचे जे भविष्यात, पूर्ण करीन जे आहे हातात. करेन तो याचा विचार, न होई मन विचलित. ज्ञानरूपी अग्नीमधून, सर्व कर्मांचे केले दहन. ब्रह्मरूप तो असे मानव, निश्चित तू समज. शरीराविषयी असे उदास, फळभोगासही नसे उत्सुक. होऊन उरे आनंदरूप, सदोदित. अर्जुना तो करीतो सेवन, आत्मबोधाचे पक्वान्न. संतोषाच्या गाभाऱ्यात, करीतो त्याचे भोजन. नसे तयास अहंभाव, त्यजून देई सारी आस. परमानंद जो वाढे नित्य, चाखतो ते महासुख. कृतकृत्य पुरुषाची लक्षणं सांगताना श्रीकृष्ण पुढे म्हणतो, असा पुरुष जो प्रत्यक्ष डोळ्यांनी सारं विश्व न पाहता त्यामध्ये काय आहे याची जाणीव त्याला असते. जे जे भोगण्यासाठी उचित किंवा योग्य त्या सर्वाचा न भोगता सुद्धा तो भोग घेत असतो. एकाच ठिकाणी बसून राहिला तरीही सर्वत्र संचार त्याच्या मनानेच असतो. तेव्हा तो सहज आणि आपोआपच विश्वरूप होऊन जातो. असा जो पुरुष असतो तो कर्माचा कधीही तिरस्कार करत नाही. तसंच चुकूनही फळाची आशा सुद्धा ठेवत नाही. भविष्यात काय करायचंय आणि आत्ता हातात जे आहे ते पूर्ण करीन याचाही कुठला विचार तो न करता
त्यामुळे त्याचं मन कधी विचलितही होत नाही. जणू काही ज्ञानरूपी अग्नीमधून सर्व कर्मांचं दहनच तो करतो. असा जो मानव असतो त्याला तू निश्चितच ब्रह्मरूप समज. शरीराविषयी तो अत्यंत उदास असतो आणि फळाच्या भोगाला सुद्धा तो फारसा उत्सुक नसतो. स्वतःच सदोदित आनंदाचं रूप होऊन तो उरत असतो. अरे अर्जुना, आत्मबोधाचं पक्वान्नच तो सेवन करतो आणि त्या पक्वान्नाचं भोजन तो संतोषाच्या म्हणजे आनंदाच्या गाभाऱ्यात बसून करत असतो. कुठलाही अहंभाव त्याच्या मनात नसतो. तसंच सगळी जी आस, आशा, अपेक्षा आहे ती तो त्यजून टाकतो. त्याचा परमानंद असा असतो की जो नित्य वाढतच राहतो आणि त्या आनंदाचं महासुख तो सतत चाखत असतो. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 101 ते 108. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 109 ते 116. आप परनसे भाव, जे मिळेल ज्या वेळेस, त्यात असे तो संतुष्ट नेहमीच. पडते जे जे दृष्टीस, कानाने जे होई श्रवण, त्याच्याशी होतसे समरस, त्याचे देह आणि मन. पायानी टाकतो पाऊल, तोंडाने उच्चारितो शब्द, देहाने जे करतो व्यापार, त्यांच्याशी तो एकरूप. समजे स्वतःस विश्वरूप, फरक नसे काही एक, कसा कोठे देईल त्रास, कर्म त्यास. उत्पन्न होतसे मत्सर, जयापासूनी ते द्वैत, तेच नसे जिथे तेथ, निर्मत्सर तो निश्चित. सर्व प्रकारे म्हणूनच, म्हणावे तया समुक्त, कर्म करूनही कर्मरहित, सगुण असूनही गुणातीत. देह करतो जरी धारण, भासे जणू चैतन्य रूप, परब्रह्माचा लावता कस, जाणवते त्याचे शुद्ध रूप. कधी कौतुके क्वचित, करीतो तो यज्ञ हवन, सारी कर्मेती समस्त, लय पावती त्याच्यातच. कृतकृत्य मनुष्य जो असतो त्याला आपला आणि परका असा भेद कधीच नसतो. जे ज्या वेळेला मिळेल त्यात तो नेहमीच संतुष्ट असतो. जे जे त्याच्या दृष्टीला पडतं, जे जे त्याला ऐकायला येतं त्याच्याशी तो अत्यंत समरस होतो. त्याचं देह आणि मन हे त्याच्याशी एकरूप होऊन जातं. पायानी पावलं टाकतो, तोंडानी शब्द उच्चारतो आणि देहानी सगळे व्यापार करतो. जे जे तो करत असतो त्याच्याशी तो एकरूपच झालेला असतो. स्वतःला तो विश्वरूप समजतो. त्याच्यात आणि विश्वात त्याला कुठे फरकच दिसत नाही. त्याला
कुठलं कर्म त्रास देईल? जिथे जिथे द्वैत असतं तिथेच मत्सर उत्पन्न होतो. पण एकदा हे द्वैतच समूळ नष्ट झाल्यानंतर जिथे अद्वैत उरतं तिथे निश्चितच मत्सरही निघून जातो. म्हणूनच सर्व प्रकाराने तो मुक्त होतो. कर्म करूनही कर्मरहित असतो. सगुण असूनही गुणांच्याही पलीकडे असतो. देह धारण करतो पण जणू चैतन्य रूपच असतो. परब्रह्माचा कस लावला तर जाणवतं की त्याचं ते जे रूप असतं ते अत्यंत शुद्ध असतं. कधी क्वचित कौतुकाने यज्ञ आणि हवन पण करतो आणि सर्वच्या सर्व कर्म त्याच्यातच लय पावून जातात. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 109 ते 116. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 117 ते 124. अकाली येती आकाशात, सावळे काळे मेघ, काही नसे त्यात जोर, विरून जाती आपोआप. जे सांगितले वेदात, करीतो त्याचे आचरण. परी असता ऐक्य भाव, लय पावे ते तिथेच. कारण तिथे नाही भेद, करता अन भोगता यात. करतो तो यज्ञरूपी कर्म, बुद्धीचे ठाये न दुजा भाव. जे जे द्रव्य करीतो हवन, समजे तयास तो ब्रह्म. कारण तिथे आत्मस्थित, स्थिर बुद्धीचा पुरुष. कर्म म्हणजे ही वाटे त्यास, जणू असे ते ब्रह्मरूप. जरी करतो तो कर्तव्य कर्म, तरी असे ते नैष्कर्म्य. अविवेकाचे सरले बालपण, विरक्तीशी बांधली लग्न गाठ. उपासनेचा केला स्वीकार, योगाग्नीच्या. रात्रंदिन रमले जे यज्ञात, गुरुवाक्यरूपी अग्नीत. अविद्येची आहुती मनासह, करतात ते हवन. योगरूपी अग्नीचे ग्रहण, अग्निहोत्री जे करतात. दैवयज्ञ म्हणावे त्यास, आत्मसुखाची न त्यात आस. नंतर श्रीकृष्ण म्हणतो, अरे अर्जुना, आकाशामध्ये अकाळीत जे सावळे मेघ जमून येतात त्यामध्ये खरं तर काहीच जोर नसतो आणि म्हणूनच ते आपोआप विरून सुद्धा जातात. तसंच वेदात जे सांगितलंय त्याचं आचरण तो कृतकृत्य पुरुष करत असतो. पण जिथे ऐक्यभाव असतो तर तिथेच सर्व काही लय पावून जातं. कारण तिथे कुठलाच भेद नसतो. कर्ता आणि भोगता ह्यात कुठलाच फरक नसतो. तो यज्ञरूपी कर्म करत असतो आणि त्याच्या बुद्धीच्या ठायी दुजेपण मुळीच नसतं. ज्या ज्या द्रव्याचं तो हवन करतो त्या त्याला तो ब्रह्म समजत जातो. कारण तिथे तो आत्मस्थित असा स्थिर बुद्धीचा पुरुषच उरतो. कर्म म्हणजे हे सुद्धा त्याला ब्रह्मरूपच वाटतं. कर्तव्य कर्म जरी असलं तरी त्याला
तो नैष्कर्म्यच समजतो. जणू काही अविवेकाचं बालपण सरून गेल्यावर विरक्तीशीच लग्नगाठ बांधली जाते आणि योगाग्नीचा स्वीकार उपासना म्हणून केला जातो. असे रात्रंदिवस जे ह्या कर्मयज्ञात रमलेले असतात ते गुरुवाक्यरूपी अग्नीत अविद्येची आहुती त्यांच्या मनासह घालत असतात. अशा योगरूपी अग्नीचं ग्रहण जे अग्निहोत्री करतात त्याला दैवयज्ञ म्हणावं. आत्मसुखाची त्यात मुळीच आस नसते. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 117 ते 124. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 125 ते 131. देहपोषणाचा विषय समजतो त्यास विधी लिखित, चिंता नसे त्याची त्यास महायोगी जाणे तो दैवयज्ञ. ऐक सांगतो दुसरा प्रकार, अग्निहोत्री असेही आहेत. यज्ञानी यज्ञ उपासतात, अग्निही त्यांचा यज्ञरूप. अग्निहोत्री असती जांस, मूलादिक हे तिन्ही बंध. समजुनी त्यास मंत्ररूप, इंद्रिय संयम हे हवन द्रव्य. इतरही काही कित्येक, वैराग्यरूपी उगवता सूर्य. रचती संयमरूपी कुंड, इंद्रियरूप अग्नि प्रकटे तेथ. इंद्रियरूपी त्या अग्नीतून वैराग्याची ज्वाला होते प्रकट. विकार असती जे कामक्रोध, होते तयांचे सरपण. पेटतात ते धगधगून, इंद्रियरूपी 5 कुंडातून. आशारूपी धूर जातसे निघून. वेदात वर्णिले जे विधिवत, कौशल्य सारे अजमावून. इंद्रियरूपी अग्निकुंडात, विषयांचे केले हवन. कुणी करे दोषांचे क्षालन, तर कोणी हृदयाची अरणी करून. विवेकाचे करतो मंथन, ऐक तू अर्जुन. तर असा हा अग्निहोत्री किंवा कृतकृत्य पुरुष देहपोषणाच्या विषयाला विधिलिखित म्हणजे क्रमप्राप्त असंच समजतो. त्याला त्याची कधीच चिंता नसते आणि असा हा महायोगी हा दैवयज्ञ योग्य रीतीने जाणतो. आता तुला दुसरा प्रकार सांगतो. असेही काही अग्निहोत्री आहेत की जे यज्ञानेच यज्ञाची पूजा करतात. त्यांचा अग्निही यज्ञरूपच असतो. मूलाधिक 3 बंध वापरून त्याला मंत्ररूप देऊन हे अग्निहोत्री हा यज्ञ करतात आणि त्यामध्ये इंद्रिय संयमरूपी द्रव्य ते हवन करतात. इतरही कितीतरी जण विरक्ती जवळ आली म्हणजेच वैराग्यरूपी सूर्य उगवायला लागला की संयमरूपाचं कुंड रचतात आणि अचानक तिथे इंद्रियरूप अग्नी प्रगट व्हायला लागतो आणि त्या इंद्रियरूप अग्नीमधूनच वैराग्याची ज्वाला प्रकट होते, ज्यात कामक्रोधादी विकारांचं सरपण होऊन जातं आणि त्यांनी तो अग्नी अगदी धगधगून पेटतो.
इंद्रियरूपी 5 कुंडांमधून जणू काही आशारूपी धूर कायमचा निघून जातो. वेदात वर्णन केलेलं विधिवत कौशल्य ते अजमावून बघतात आणि इंद्रियरूपी अग्निकुंडामध्ये विषयांचं हवन करतात. कोणी दोषांचं क्षालन करतात, म्हणजे सगळे दोष धुवून काढतात. तो कोणी स्वतःच्याच हृदयाची अरणी म्हणजे रवी करून विवेकाचं मंथन करतात. अर्जुना, ऐकतोयस ना तू? अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 125 ते 131. धन्यवाद. नमस्कार. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 132 ते 138. मंथा तो धरती हातात, सात्विक धैर्याने बळकट, गुरुपदेशाचा लावून जोर, शक्तिनिशी ओढतात. ऐसे होऊनी समरस, करता करता मंथन, ज्ञानाग्नी होतसे प्रकट, अतीव सत्वर. मग पहिल्या प्रथम, रिद्धी सिद्धीचा जो मोह, निघून जाई होऊन धूर, प्रकटे ज्ञानाग्नीचे स्फुल्लिंग. करू नियम दमन, जाहले जे हलके मन, त्याचे होऊनी सरपण, पेटते ते सहजीच. होती मग ज्वाळा प्रदीप्त, वासनांचे नाना प्रकार, समिधा म्हणून त्यात, घालाव्या ममतेच्या घृतासह. यज्ञ करता साजो पुरुष, म्हणावे त्यास दीक्षित, ब्रह्म आहे मी हा मंत्र म्हणत, इंद्रिय कर्मांचे करतो हवन. यज्ञ कर्माचे उपकरण, प्राण कर्माच्याही सहित, हवन करावे ते अखेर, ज्ञानाग्नीत. पूर्णाहुती पडता अग्नीत, होवोनी अतीव समरस, यज्ञपूर्ती समयीचे स्नान, होतसे सहज. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतोय की अरे, कोणी आपापले दोष पूर्णपणे धुवून काढतात, तर कोणी स्वतःच्या हृदयाचीच अरणी म्हणजेच रवी करून विवेकाचं मंथन करतात. आणि ती अरणी किंवा तो मंथा किंवा ती रवी हातामध्ये धरतात आणि सात्विक धैर्याने बळकट पकड जमवतात. त्यालाच गुरुच्या उपदेशाचा जोरही लावतात आणि सर्व शक्तिनिशी ती ओढतात. असंच समरस होऊन हे मंथन केलं जातं. तेव्हाच लगोलग ज्ञानाग्नी प्रकट होतो.
आणि मग सगळ्यात आधी रिद्धिसिद्धीचा जो मोह असतो तो त्या ज्ञानाग्नीमधून दूर होऊन निघून जातो आणि त्याच्यानंतर जे प्रकट होतं ते ज्ञानाग्नीचं स्फुल्लिंग असतं. त्यानंतर यमदमन करून मन हलकं होऊन जातं आणि जणू काही त्याचं सरपण होऊन ते सहजच पेटून जातं. मग ज्वाळा प्रदीप्त होतात. वासनांचे जे नाना प्रकार आहेत ते त्या ज्वाळांमध्ये समिधा म्हणून घातले जातात आणि त्याच्याचबरोबर ममतेचं घृत म्हणजेच मायेचं स्नेहाचं तूप हेही त्या अग्नीमध्ये घातलं जातं. असा जो यज्ञकर्ता पुरुष आहे त्याला दीक्षित म्हणावं. ब्रह्म आहे मी म्हणजेच सोहम सोहम असं मंत्र म्हणत म्हणत तो इंद्रिय कर्मांचं हवन करत राहतो. यज्ञकर्माचं उपकरण प्राणकर्माच्याही सहित ते अखेरीस त्या ज्ञानाग्नीमध्ये हवन करून टाकतो. अशी पूर्णाहुती एकदा का अग्नीत पडली की सर्व काही अत्यंत समरस होऊन जातं आणि मग ज्ञानपूर्तीसाठी योजलेलं अखेरचं जे स्नान आहे ते सहजच घडतं. अध्याय क्रमांक 4, ओवी क्रमांक 132 ते 138. धन्यवाद.